भाजपचे आमदार मेघनाताई बोर्डीकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत. ताई, सगळ्यात आधी तुमचं अभिनंदन. काल मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आजचा दिवस कसा आहे तुमच्यासाठी? आज पहिला दिवस आहे, त्यामुळे वेगळी जबाबदारी आहे असं याची जाणीव आहे आणि चांगलं काम करेल मंत्री झाल्यानंतर सुद्धा. महिलांचा डंका वाजणार या मंत्रिमंडळामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये? निश्चितच कारण की देवाभाऊंसारखं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे, जे नेहमीच महिलांच्या प्राथमिकता लक्षात घेता महिलांच्यासाठी भरभरून देणारे देवाभाऊ आहेत. त्यामुळे महिलांच्यासाठी, राज्यातील महिलांच्यासाठी चांगला कार्यकाळ आहे. आता तुम्ही परभणीतून येता, परभणीतले आमदार आहात आणि त्या ठिकाणची जी सध्या राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आहे याबद्दल नेमकं कधीपर्यंत सगळं काही सुरळीत होईल असं तुम्हाला वाटतंय, दिसतंय? तसं तर परभणीमध्ये आत्ता शांतताच आहे. फक्त काही अफवांमुळे कुठे कुठे भीतीदायक वातावरण होतं किंवा दगडफेक वगैरे होते. मी तर सर्वांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की कुणीही कायदा व सुव्यवस्था स्वतःच्या हातात घेऊ नये. शांतता राखण्याचा प्रकार सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. प्रशासनाला सगळ्यांनी मदत केली पाहिजे. कारण की तोडफोड करून माहिती आहे उद्रेक आहे लोकांच्या मनामध्ये, पण ही पद्धत नाही आहे आणि ज्यांनी ही चूक केलेली आहे त्यांना पनिशमेंट मिळेलच. त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी हे आवाहन मी करते. काही माहिती घेतली याबद्दल? हो, सकाळीच कलेक्टर आणि DIGंशी माझं बोलणं झालेलं आहे. जो काल व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे त्याचं पोस्टमॉर्टमसाठी संभाजीनगरला पाठवण्यात आलेलं आहे आणि आज शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये शांतता आहे. कोणतं खातं मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला? माहिती नाही आणि जे खातं मिळेल असं वाटतं नाही, जे खातं मिळेल ते चांगलंच असेल. महत्त्वाचं म्हणजे 2.5 वर्षाचा फॉर्म्युला या ठिकाणी ठरतोय आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणालेत की ऑडिट होईल प्रत्येक वर्षी. त्यामुळे काही दडपण आहे, काही भीती आहे अशी मनामध्ये, किंवा काही धगधग होते अशी? असं काही नाही. बेस्ट केलं तर कशाची भीती नसते. त्यामुळे प्रयत्न करेल चांगलंच करण्याचा. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.